नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलमध्ये. तसंच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की हे जे दोन विद्यार्थी आहेत माझे, तर यांना घेऊन मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये यांना मी असे प्रश्न विचारले की तुम्हाला हे पेपर सोडवत असताना काय काय प्रॉब्लेम्स येतात. यांनी DMER फार्मसिस्टचा यावर्षी पहिल्यांदा पेपर दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये यांना काय काय प्रॉब्लेम येत होते, तर त्यांनी ते प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये आपण थोडं फार्माकोलॉजीचा कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं याबद्दल आपण डिस्कशन केलं. पण आता फार्माकोलॉजी हा एकच सब्जेक्ट आहे का अभ्यास करण्यासाठी, तर नाही. बाकीचे सब्जेक्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित करावे लागत असतात. तर आज आपण बाकीच्या सब्जेक्टबद्दल थोडंफार बोलूया. जसं की आता मी याला पहिला प्रश्न विचारणार आहे की बा तुम्हाला पेपर सोडवत असताना काय अडचणी आल्या होत्या फार्माकोलॉजी सोडून, किंवा तुम्हाला काय वाटले की बाबा आपण काय करायला पाहिजे होतं, किंवा काही तुमच्या मनात नाही समजा दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टबद्दल, जसं की फार्मास्युटिक्स आहे किंवा तुमचं फार्माकोग्नोसी आहे किंवा तुमचं हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी आहे. तो ओव्हरऑल कोणत्या सब्जेक्टचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, तुम्ही दोघंही एक एक करून प्रश्न विचारू शकता. आकाश, तू सांग तुला काय प्रॉब्लेम आला नेमका. मला कोग्नोसीमध्ये मेन म्हणजे सर कोग्नोसी हा सब्जेक्ट आपल्या म्हणजे DMERच्या याच्यात नव्हता सर, समजा सिलेबसमध्ये नव्हताच. ओके हां. तर ते एक अडचण आली सर, म्हणजे की एकदम असं डोळ्यासमोर म्हणजे आपण कधी विचार नव्हता केला त्या विषयाचा. तो विषय याच्यात सिलेबसमध्ये ॲड केला त्यांनी, आणि त्याच्यामुळे सर मला ते कन्फ्युजन झालं किंवा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे. प्रॉब्लेम आला. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू सिलेबस व्यवस्थित वाचलाच नाही. कारण की फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट तुमच्या सिलेबसमध्ये नव्हता असं तू म्हणू शकत नाही. कारण की TCSनं जो सिलेबस दिलेला आहे आपल्याला DMER फार्मसिस्ट एक्झाममध्ये, त्याच्यामध्ये एक टॉपिक दिलेला आहे सोर्स ऑफ ड्रग नावाचा. आता ते सोर्स ऑफ ड्रग म्हणजे काय, की बाबा आपण जे ड्रग आपण यूज करतो डेली लाईफमध्ये, मग ते पॅरासिटामॉल असो किंवा आपलं काही आयुर्वेदिक ड्रग्ज असतात. फॉर एक्झाम्पल सीतोब्लादी चूर्ण आहे फॉर एक्झाम्पल, किंवा कोणत्याही जे वटी आहेत आहे का नाही, किंवा काही काढे असतात आहे का नाही, चंदनासव झालं, अमृतारिष्ट वगैरे आहे का नाही. तर हे कोणत्या सोर्सपासून आपण मिळवतो हा पॉईंट म्हणजेच काय असतो, सोर्स ऑफ ड्रग. आणि हा पॉईंट कोणत्या सब्जेक्टमध्ये जातो, फार्माकोग्नोसी या सब्जेक्टमध्ये जातो. कारण की जनरली आता ॲलोपॅथीचे जे ड्रग आहेत हे जनरली आपण सिंथेसिस वगैरेद्वारे म्हणजे मिळवतो. पण सोर्स ऑफ ड्रग हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये काय असतं की बाबा कोणत्या सोर्सद्वारे आपण ड्रग मिळवतो. मग त्याच्यामध्ये काय असतं, कोणते ड्रग आपण प्लांटमधून काय करतो, मिळवतो. मग आता प्लांट म्हणलं की कोणता सब्जेक्ट आला, फार्माकोग्नोसी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सोर्स असतात. जसे की बाबा आपण एखादा ड्रग नॅचरल सोर्सपासून मिळवतो, मग नॅचरल सोर्स असतो प्लांट असतो, किंवा एखाद्या ॲनिमलपासून मिळवलेला असतो, किंवा जे मिनरल्स आहेत ते सुद्धा आपण जे समुद्री हे आहेत त्याच्यापासून आपण मिळवू शकतो आहे का नाही. तर अशा प्रकारचा सोर्स ऑफ ड्रगमुळं तो फार्माकोग्नोसी सब्जेक्ट त्याच्यामध्ये आलेला असतो. त्याच्यामुळं आपल्याला फक्त त्याचं बेसिकच नाही की बाबा एवढे सोर्स आहेत बाबा, नॅचरल सोर्समध्ये प्लांट ॲनिमल वगैरे हे आहेत असंच नाही. तुम्हाला फार्माकोग्नोसीचं थोडं डिटेलसुद्धा करावं लागते. बाबा वेगवेगळे क्लासिफिकेशन, अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन वगैरे, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे ड्रग्ज आहेत नॉर्मली कार्मिनेटिव्ज वगैरे किंवा लॅक्झेटिव्ज वगैरे, अशा प्रकारचे ड्रग्ससुद्धा तुम्हाला करावं लागतील. म्हणजे फक्त सिलेबसमध्ये दिलं नाही म्हणून करायचं नाही, सब्जेक्टचं नाव नाही म्हणून करायचं नाही असं नाही. आपण डिप्लोमामध्ये सगळे सब्जेक्ट शिकलेले आहोत. त्याच्यामध्ये फार्माकोग्नोसीसुद्धा आहे, फार्मास्युटिक्ससुद्धा आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीसुद्धा आहे, मग ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही असतं. थोडंफार अगोदरच्या पेपरचा आढावा घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. आता कसं आहे, यावेळेस फार्माकोग्नोसी विचारलं त्याच्यामुळे विद्यार्थी पुढच्या वेळेस फार्माकोग्नोवर लक्ष देतील. पण असं नाही, तुझं जे म्हणत आहे की बा फार्माकोग्नोसी सब्जेक्ट नव्हताच असं नाही. सोर्स ऑफ ड्रग म्हणून जो टॉपिक होता त्याच्यामध्येच फार्माकोग्नोसी सब्जेक्ट आलेला आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. अजून काय अडचण दुसरी नाही गेली सर मग कुठं अडचण. तुला काय वाटते कल्याणी. मला सर म्हणजे आता काही तुम्ही म्हणता ना की कोलॉजी घेतला आपण, तर त्यामध्ये असा लेंदी असतात काही म्हणजे टॉपिक त्याचे सब टॉपिक. तर मग खालचे म्हणजे पूर्णच वाचले की आठवण राहत नाही, पण एक्झॅक्टली त्याचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते असतील महत्त्वाचे ते क्वेश्चन येतीलच बा. ओके, बघा कोणताही सब्जेक्ट जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते 100% पेपरमध्ये विचारतात. आता हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही मागचे काही पेपर काय करसाल, बघसाल. जसं की तुम्ही आता फार्माकोलॉजी जर सब्जेक्ट घेतला त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे, मागच्या वेळेस जे आपण डिस्कस केलं बेसिक फार्माकोलॉजी, त्याला आपण जनरल फार्माकोलॉजी जे म्हणतो, त्याच्यावर 100% 4 ते 5 प्रश्न असतात. मग ते ॲब्झॉर्प्शनवर तुम्हाला विचारू शकतात,
डिस्ट्रीब्युशनवर विचारू शकतात, मेटाबॉलिझम विचारू शकतात किंवा एक्सक्रिशन विचारू शकतात. हे जे 4 मेन टॉपिक्स आहेत त्याचे जनरल फार्माकोलॉजीमधल्या फार्माकोकायनेटिक्सचे 100 आणि 1% याच्यावर प्रश्न विचारतात. मग हे बेसिक पक्क जर केलं तर तुमचे 5-6 प्रश्न फार्माकोलॉजीचे काय होऊन जातात, एकदम क्लिअर होऊन जातात. त्याच्या पुढे जर तुम्ही गेले तर मग काय असतं, वेगवेगळे चॅप्टर्स दिलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, ड्रग ॲक्टिंग ऑन किडनी, ड्रग ॲक्टिंग ऑन गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम, आहे का नाही, किंवा लॅक्झेटिव्ह, त्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ह वगैरे आले किंवा आपले अँटासिड्स वगैरे आले, प्रोटॉन पंप इनिबिटर आले, आहे का नाही, पेप्टिक अल्सरमध्ये यूज होणारे ड्रग आले, आपल्या याच्यामध्ये गॅस्ट्रिक सिस्टीमवर ॲक्ट होणारे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. मग हे 4-5 जे सिस्टीम आहेत हे महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरचे जे क्लासिफिकेशन आहेत त्याच्यावर 100% प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल पहिला जो फॉर एक्झाम्पल एक आपण क्लास घेऊ की बॉ ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणलं की कार्डिओ म्हणजे झालं हार्ट आणि व्हास्क्युलर म्हणजे झालं ब्लड वेसल्स. मग या दोन्हींवर ॲक्ट होणारे ड्रग त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जसं की आता तुम्ही जर अँटी हायपरटेन्सिव्ह हे ड्रग घेतलं तर आता अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे मेजरली काय आहेत, आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर ॲक्ट होणारे ड्रग. मग अँटी हायपरटेन्सिव्हचं क्लासिफिकेशन पार्ट असणं तुम्हाला माहीत पाहिजे की बाबा कोणकोणते त्याचे क्लासेस आहेत, या क्लासेसवर कशा प्रकारचा प्रश्न विचारतात. आपण जे मागचे सगळे लेक्चर घेतो याच्यामध्ये तेच सांगितले की बाबा अँटी हायपरटेन्सिव्ह करत असताना तुम्ही क्लासिफिकेशनच नाही, त्याची मेकॅनिझमसुद्धा करा, आहे का नाही, कशा प्रकारे तो हायपरटेन्शन रिड्यूस करतो, आहे का नाही, जे ब्लड प्रेशर वाढलेले आहे ते कमी कसं करतो हे सुद्धा तुम्हाला करावं लागतं. आणि बेसिक प्रश्न ते विचारतात. जसं की फॉर एक्झाम्पल एक अँटी हायपरटेन्सिव्हचा क्लास आहे कोणता, ACE इनिबिटर, म्हणजेच काय, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. आता हा कसा ॲक्ट होतो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपण डिटेलमध्ये घेऊ थोडंसं याच्याबद्दल. ACE जे इनिबिटर असतात हे काय करतात, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम नावाचं एक एन्झाईम आहे, त्या एन्झाईमला इनिबिट करतात. ह्या एन्झाईमचं काम काय असतं, जे अँजिओटेन्सिन फर्स्ट आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करणं, अँजिओटेन्सिन सेकंडमध्ये करणं. आणि हा जो अँजिओटेन्सिन सेकंड तयार झालेला असतो तो पॉवरफुल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर असतो, म्हणजे ब्लड व्हेसलला कॉन्स्ट्रिक्ट करतो, त्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. मग आपण असे जर ड्रग दिले की जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला इनिबिट करत असतील तर अँजिओटेन्सिन फर्स्टचं कन्व्हर्शन सेकंडमध्ये होईल का, नाही होणार, म्हणजे ते कन्व्हर्शन झालं ब्लॉक. मग आता अँजिओटेन्सिन सेकंडच जर तयार झालं नाही तर जी ब्लड व्हेसल आहे ती कॉन्स्ट्रिक्ट होईल का, नाही. मग जे ब्लड प्रेशर वाढत होतं ते वाढेल का, नाही, नॉर्मल होईल, कमी होऊन जाईल. म्हणजेच काय, व्हॅसो डायलेशन तिथं होत आहे, कॉन्स्ट्रिक्शन नाही म्हणजेच डायलेशन होत आहे. आलं लक्षात, त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर कमी होत आहे. तर हे त्याचं मेकॅनिझम तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग याच्यासोबतच एक दुसरी गोष्ट असते की हे जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर्स आहेत तर हे जनरली आपण प्रेग्नंट फिमेलमध्ये देत नाही, कारण की यांचे टेरॅटोजेनिक इफेक्ट आहेत. मग हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की खालीलपैकी कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा क्लास जनरली प्रेग्नन्सीमध्ये अनसेफ आहे किंवा टेरॅटोजेनिक आहे त्याच्यामुळे देत नाही. मग तुम्हाला 2-3 ऑप्शन देतात, जसं की समजा अल्फा मिथिल डोपा वगैरे, आपलं मिथाईल डोपा वगैरे, त्याच्यानंतर तुमचं क्लोनिडीन, त्याच्यानंतर एक अजून एक आहे आपलं, त्याला काय म्हणू शकतो आपण, लॅबेटॉलॉल वगैरे एक्झाम्पलमध्ये देतात. आणि चौथा ऑप्शन तुम्हाला देऊ शकतात एनालाप्रिल किंवा कॅप्टोप्रिल, आहे का नाही. हे काय आहेत, एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर आहेत. मग तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की याचं उत्तर काय आहे, तर ACE इनिबिटर आहे. म्हणजे ACE इनिबिटर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये द्यायला चालत नाहीत का, कारण की ते टेरॅटोजेनिक इफेक्ट करतात. आलं लक्षात. मग अजून त्याचे टेरॅटोजेनिक इफेक्ट सोबतच अजून कोणकोणते साईड इफेक्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, आहे की नाही. अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला करावा लागत असतो, आहे की नाही. एक्झाम्पल तर जनरली आता पेपरमध्ये पहिल्यासारखं नाही की बाबा ACE इनिबिटरचं एक्झाम्पल सांगा किंवा बीटा ब्लॉकरचं एक्झाम्पल सांगा, असं नाही. आता थोडं पेपरचा पॅटर्न बदलत चाललेला आहे, थोडं टेक्निकल स्टडी करावं लागेल तुम्हाला, आहे की नाही. जसं की आता तुम्हाला जर म्हणलं की प्रेग्नन्सीमध्ये खालीलपैकी कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे, काय म्हणून, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून, तर ते लॅबेटॉलॉल आहे की नाही. ओरली किंवा IV सुद्धा देऊ शकतो आपण. प्रेग्नन्सीमध्ये जर हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी असली तर आपण लॅबेटॉलॉल इंजेक्शन वगैरे देऊ शकतो, IV वगैरे. तर हे गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. अजून काय अडचण, दुसरा प्रश्न विचारू शकता कोणताही सब्जेक्टचा तुम्ही. ओव्हरऑल काही तुम्हाला जे अडचणी असतील पेपरच्या ते विचारू शकता. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स झाला, आहे की नाही, त्याच्यामध्ये काय अडचणी येतात तुम्हाला. ओव्हरऑल तुला काय वाटते कल्याणी. म्हणजे लक्षात राहत नाही काही. लक्षात राहत नाही हा काही म्हणजे प्रॉब्लेम झाला नाही. तुम्हाला काहीतरी ट्रिक्स करून किंवा काहीतरी हे करून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागते. जसं की आता फॉर एक्झाम्पल
तुम्ही जर एन्झाईम इंड्युसर बघितले असतील पेपरमध्ये, कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात फार्मा कोग्नोसी आपलं कोलॉजीवर, बाबा एन्झाईम इंड्युसरचे एक्झाम्पल सांगा. तर एक फेमस कोड आहे त्याचा GPRS सेल फोन म्हणून, तर ते डॉक्टर गोविंदराय गर्ग वगैरे यांच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे. GPRS सेल फोन्स आहे का नाही. G म्हणजे ग्रिशोफोलिन, P म्हणजे फिनिटोइन, R म्हणजे रिफाम्पिसिन, S म्हणजे स्मोकिंग आहे का नाही. GPRS सेल फोन, C म्हणजे डबल कार्बामाझेपाइन, आय थिंक कार्बामाझेपाइन, त्यानंतर सेल फोन, P म्हणजे डबल फिनिटोइन वगैरे आहे का नाही. तर अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला करावं लागतं. तसंच मग सेम कशाचं तुमच्या PJचं, की बाबा जो शेड्यूल ए आहे तर तो त्या शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स असतात. मग ॲप्लिकेशन कशासाठी, जर तुम्हाला एखादा लायसन्स मिळवायचं असेल की ते कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला भरायचं आहे का नाही, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे ते शेड्यूल एमध्ये दिलेले आहे ड्रग अँड कॉस्मेटिक रूलच्या. शेड्यूल बीमध्ये काय दिलेलं आहे, बाबा कोणता फॉर्म भरण्यासाठी किती फी लागेल. समजा तुम्हाला एखादा रिटेल लायसन काढायचं असेल तर ते लायसन काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरत असताना त्यासोबत किती फी द्यावं लागेल तुम्हाला आहे का नाही. ते फॉर्म तुमच्या बीमध्ये येतं. सीमध्ये काय येतं, बायोलॉजिकल प्रिपरेशन्स येतात आहे का नाही. C1 मध्ये काय तर अदर स्पेशल प्रॉडक्ट येतात. तर तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल, अशा ट्रिक्स कराव्या लागतील. तेव्हा तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. जसं की आता मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की शेड्यूल M आहे. शेड्यूल M1, M2, M3 याच्यामध्ये पेशंट नाही, स्टुडंटला एवढं कन्फ्यूज होतं की ते ध्यानातच राहत नाही. तर मी त्याची एक ट्रिक तयार केली, काय, मेक हिम कुक दाल. म्हणजे आपण डाळ भाजी वगैरे सगळे घरी करतो, तर मेक हिम कुक दाल. M म्हणजे काय तर मेडिसिन, कोणतं ॲलोपॅथिक, हे पॅरासिटामॉल, अमॉक्सिक्लेव्ह हे जे वापरतो. तर शेड्यूल M मध्ये काय तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर ॲलोपॅथिक मेडिसिन. मेक हिम, HIM, हिम म्हणजे काय तर होमिओपॅथिक मेडिसिन, H म्हणजे होमिओपॅथिक. मग M1 म्हणजे होमिओपॅथिक, मेक हिम कुक. C म्हणजे काय तर कॉस्मेटिक, म्हणजे M2 मध्ये कॉस्मेटिक. आणि M3 मध्ये काय दाल. D म्हणजे काय तर डिव्हायसेस वगैरे, मेडिकल डिव्हायसेस, याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला काय करावं लागतील, तयार करावं लागतील. तेव्हा तुम्ही ते इझिली काय करू शकता, तो क्वेश्चन टॅकल करू शकता. विचारा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते. सर ते आपल्या याचे जुरिक्समधले जे समजा फॉर्म आहेत तर ते जे डीपमध्ये करायला लागतील का? नाही, काही डीपमध्ये करायचं काम नाही. फॉर्म्स 2-4 गोष्टी आहेत. आता तुम्ही फार्मसिस्ट होणार आहे, तुम्हाला 2-4 गोष्टी माहीत पाहिजे. एक म्हणजे काय, तुम्हाला जर कोणता ड्रग सेल करायचा असेल, मग तुम्ही कुठे काम करणार आहात, आपल्या गव्हर्नमेंट फार्मसीमध्ये जनरली, किंवा कम्युनिटी फार्मसीमध्ये. समजा बाहेरचा एखादा काउंटर आहे, मेडिकलचं काउंटर, किंवा हॉस्पिटल फार्मसी आहे, एखाद्या हॉस्पिटलला अटॅच, डॉक्टरला अटॅच एखादा काउंटर आहे, त्याला हॉस्पिटल फार्मसी म्हणू शकतो आपण. जे जनरल काउंटर आहे त्याला कम्युनिटी फार्मसी म्हणतो, जनरली मोठमोठ्या हॉस्पिटल्समधले हॉस्पिटल फार्मसीज आहे का नाही. तर याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला कोणते ड्रग सेल करण्यासाठी कोणतं लायसन्स लागते, तर एवढेच फॉर्म तुम्हाला पाठ करायचे. जसं की रिटेल सेलसाठी कोणते फॉर्म पाहिजेत, मग ते रिटेल सेल जर शेड्यूल Cचं करायचं असेल, किंवा C1चं करायचं असेल, किंवा शेड्यूल Xचं करायचं असेल आहे का नाही, किंवा मग होलसेल सेल करायचं असेल, तुम्हाला ड्रग होलसेल जर करायचं असेल तर मग तुम्हाला कोणते लायसन्स लागतात. मग शेड्यूल Xचे ड्रग जर तुम्हाला होलसेल करायचे असतील तर त्याच्यासाठी काय लागेल. त्यानंतर मग दुसरी गोष्ट आहे की बाबा इम्पोर्ट लायसन्स असतात, किंवा बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये जर कोणतं मेडिसिन इम्पोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणते फॉर्म लागतात आहे का नाही. तर ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. काही ड्रग पर्सनल यूजसाठी तुम्ही यूज करता, तर पर्सनल यूजसाठी कोणकोणते हे लागतात. समजा शेड्यूल X ड्रग सोडून जर तुम्हाला ड्रग काय करायचे असतील, पर्सनल यूजसाठी जर करायचे असतील यूज, तर त्याच्यासाठी कोणतं लायसन्स लागतं आहे की नाही. इम्पोर्ट करायचं असेल तुम्हाला पर्सनल यूजसाठी तर कोणतं लायसन लागतं, ते लायसन मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करावं लागतं, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि याचे लेक्चर्स मी जनरली आपलं जे DMARच्या एक्झाम आहे त्याच्या अगोदर टाकलेले आहे, ॲज वेळ ॲज खूप दिवसापासून सुद्धा टाकलेले जुने लेक्चरसुद्धा आहेत माझे त्याच्यावर. त्यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे हे झाले इम्पोर्ट लायसन्सेस झाले, त्याच्यानंतर रिटेल सेलसाठी आणि होलसेल सेलसाठी लायसन्स जे आहेत ते झाले. आणि 2-4 मग ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड, किंवा ड्रग इन्स्पेक्टर जर एखाद्या मेडिकलमध्ये चेकअपसाठी गेला तर ते कोणकोणते फॉर्म हे करू शकतो आपला ॲप्लिकेशन. जसं की फॉर्म नंबर 15, 16, 17, 17A वगैरे आहे का नाही. त्याच्यानंतर 13 गव्हर्नमेंट अनालिस्टच्या रिलेटेड 13 नंबरचा फॉर्म असतो. तर हे फॉर्म तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हेच जनरली पेपरमध्ये प्रश्न विचारतात. रिटेल सेलसाठी तुम्हाला जर शेड्यूल C आणि C1चे ड्रग जर तुम्हाला रिटेल सेल करायचे असतील तर कोणत्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करावं लागेल, आणि मग ॲप्लिकेशन केल्यानंतर कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला लायसन्स मिळेल, असे प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये विचारतात. तर हे काय तुम्हाला एक टेबल करायचं आहे, त्या टेबलवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं, जसं मी आपल्या बोर्डवर शिकवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ते. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जास्त काय 100-150 फॉर्म आहेत, किंवा 50-100 फॉर्म असतील, 50 फॉर्म आहेत, 50 नाही, खूप येतं, खूप जास्त येतं. एवढे थोडे करायचे असतात, काही महत्त्वाचेच करावे लागतात जे की आपल्या कामाच्या रिलेटेड आहेत.
मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड आपल्याला जास्त लागत नाही, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगचे फॉर्म करायचं काम नाही. लोन लायसन्सचं वेगळे एवढं काही विचारत नाही तुमच्या फार्मसीच्या एक्झाममध्ये. रिटेल सेल, होलसेल आणि इम्पोर्ट लायसन्सेस वगैरे याच्या रिलेटेड तुम्हाला विचारतात. ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड. त्याच्यानंतर काही सेक्शन्स महत्त्वाचे. तुम्ही म्हणसाल तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधले सगळे सेक्शन करायचे का, ते एवढे सेक्शन करायचं काम नाही. काही सेक्शन महत्त्वाचे आहेत. सेक्शन जसं की तुमचा 3 सेक्शन आहे. सेक्शन 3मध्ये तुमच्या सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की बाबा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या कोणत्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. सेक्शन 3मध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला माहीत पाहिजे. सेक्शन 1 जनरली कोणताही जो ॲक्ट असतो त्याचं नाव, शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट असं याच्या प्रकारचं एक असतं. बाबा त्याचं नाव काय आहे तुमच्या ॲक्टचं, आणि तो ॲक्ट पूर्ण भारताला लागू आहे किंवा एखाद्या राज्याला लागू नाही अशा प्रकारे होतं. आता जनरली जे ॲक्ट आहेत भारतामध्ये ते सगळेच भारतातल्या सगळ्या राज्याला किंवा पूर्ण भारतालाच लागू असतात. पहिले 2019पर्यंत लागू नव्हते ते जम्मू आणि काश्मीरला, पण आता जनरली सगळ्यांनाच लागू असतात. त्यामुळे ते काही टेन्शन नाही. तर अशा प्रकारचे सेक्शन महत्त्वाचे करायचे तुम्हाला. सेक्शन 21 म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचं अपॉइंटमेंट. 22 म्हणजे काय, पॉवर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर. 23 म्हणजे काय, सेक्शन प्रोसिजर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर आहे का नाही. त्यानंतर सेक्शन 20 म्हणजे काय, गव्हर्नमेंट अनालिस्टचं अपॉइंटमेंट. अशा प्रकारचे काय आहेत, वेगवेगळे सेक्शन्स आहेत. ते 10 सेक्शन जरी केले तुम्ही महत्त्वाचे तरी तुम्हाला म्हणजे होऊ शकतं. अजून दुसरा काही प्रॉब्लेम? बस ओके. मग येता एक्झाम पास होताल यावेळेस? काहीच प्रॉब्लेम नाही म्हणल्यावर 100% एक्झाम पास होता. प्रॉब्लेम असला तुम्हाला विचारता ना, डबल आला तर. मेन चॅप्टर आहेत ते सुटिक्समध्ये काहीच करायचं काम नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक जे फार्मास्युटिक्स आहे ते तुम्हाला करावं लागेल. कसं की बाबा टॅबलेट आहे, डोजेस फॉर्म वेगवेगळे, सिम्पल गोष्ट आहेत. टॅबलेट म्हणजे काय, कधी कधी विचारतात. टॅबलेटचे टाईप आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतात. मग टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगवेगळ्या ग्रॅन्युलेशनच्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये ड्राय ग्रॅन्युलेशन मेथड, वेट ग्रॅन्युलेशन मेथड, ती कशी असते, काय असते, याच्यावर फिरून प्रश्न विचारतात. हे जर तुम्ही एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित वाचलं एकदा तर काहीच करायचं काम नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे एजंट आपण एक्सिपिएंट यूज करतो. जसं की बाबा ग्रॅन्युलेटिंग एजंटचं एक्झाम्पल सांगा, तुम्हाला विचारू शकतात. आलं लक्षात. च्युएबल टॅबलेट म्हणजे काय हे विचारू शकतात. त्याच्यानंतर डिसइंटिग्रेटिंग एजंट वगैरे कोणते असतात त्याचे एक्झाम्पल तुम्हाला पाठ असायला पाहिजे. डायल्युएंट असतात. समजा एखादी टॅबलेट आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन त्या याच्यामध्ये खूपच आहे. फॉर एक्झाम्पल 10 मिलीग्राम किंवा मायक्रोग्राम कॉन्सन्ट्रेशन आहे एखाद्या ड्रगचं, खूप पोटेंट ड्रग आहे, त्याची टॅबलेट आपल्याला तयार करता येईल का? करताच येत नाही ना. कॉम्प्रेसच करता येत नाही टॅबलेट. मग त्याच्यासाठी आपण फिलर्स किंवा डायल्युएंट त्याच्यामध्ये टाकतो. जसं की लॅक्टोज वगैरे, मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज वगैरे असे वेगवेगळे फिलर्स आपण टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, डायरेक्टली आपण टॅबलेट कॉम्प्रेस करू शकतो, आहे का नाही. तर असे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला करावं लागत असतात. ठीक आहे. अजून काही अडचण?